नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बाबासाहेब तोंडे, राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरवाके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण राज्यघटनेतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकांविषयी शिकणार आहोत. राज्यघटनेचा हा एक महत्त्वाचा गाभा किंवा ज्याला आपण एका प्रकारे आपण राज्यघटनेचा आत्मा म्हणू शकतो, या दृष्टिकोनातून आपण या घटकाला शिकत आहोत. तर हा जो घटक आहे, या घटकाचं नाव आहे मूलभूत हक्क. पुस्तकांमध्ये याला मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार अशा वेगवेगळ्या नावाने किंवा ह्या दोन्ही नावांनी याचा उल्लेख केलेला आहे. तर हे मूलभूत हक्क आहेत. सुरुवातीला आपल्याला हे मूलभूत हक्क ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचा अर्थ आणि ही संकल्पना कशासाठी आहे किंवा या संकल्पनेची नेमकी गरज काय आहे हे आपण शिकणार आहोत. मूलभूत हक्काचा अर्थ असा होतो की नागरिक म्हणून त्या राजकीय व्यवस्थेने प्रत्येक व्यक्तीला किंवा नागरिकांना दिलेले हे हक्क आहेत. म्हणजे जे नागरिक आहेत आपले, एखाद्या देशामध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्या राजकीय व्यवस्थेने दिलेले हे हक्क आहेत. आपण त्याला मूलभूत हक्क म्हणतो. आणि हे हक्क यासाठी दिलेले आहेत की या हक्काच्या माध्यमातून किंवा या हक्काच्या आधारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तित्वाचा विकास करायचा असतो. दुसरी बाब अशी आहे, हा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर प्रत्येक व्यक्ती तिच्या जीवनामध्ये तिच्या जगण्याची जी वेगवेगळी क्षेत्र आहेत, जी वेगवेगळी पैलू आहेत, ह्या सर्व घटकांमध्ये विकास करणे किंवा ह्या सर्व घटकांमध्ये उन्नती घडवून आणणे यासाठी एक आवश्यक किंवा पोषक परिस्थिती आवश्यक असते किंवा ती पोषक परिस्थिती निर्माण करायची आहे. अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्याचं कार्य हे राज्यव्यवस्था करत असते. म्हणजे आपल्या देशातील नागरिकांच्या विकासासाठी आवश्यक असलेली पोषक परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच त्या व्यक्तींना मूलभूत हक्क प्रदान करणे, हा अर्थ इथं आपण घेऊ शकतो. म्हणजे हक्क राज्यव्यवस्था देते, हक्क नागरिकांना दिले जातात आणि त्या हक्कांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आपला विकास करत असते किंवा त्या व्यक्तींच्या व्यक्तित्वाचा विकास व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. हे आपण इथं पाहतोय. आता हे जे हक्क दिलेले आहेत, या हक्कांचं जे घटनेतील स्थान आहे, म्हणजे घटनेमध्ये हे हक्क कुठं आहेत, तर हे घटनेमध्ये हे हक्क तिसऱ्या भागामध्ये आहेत. म्हणजे तिसरा भाग आणि कलम क्रमांक 12 ते 35 मध्ये. म्हणजे ही मूलभूत हक्काची ही जागा आहे. राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये कलम क्रमांक 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्क आहेत किंवा यामध्ये मूलभूत हक्कांचं स्पष्टीकरण करता येतं असं आपण म्हणतो. हे बघा, परीक्षेसाठी जर जेव्हा प्रश्न विचारले जातात किंवा प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले, सहजपणे तुम्हाला असा इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, घटनेतील मूलभूत हक्कांचं स्थान कोणतं आहे. आपण इथं म्हणू शकतो की मूलभूत हक्कांचं स्थान म्हणजे कलम क्रमांक 12 ते 35 हे राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचं स्थान आहे. मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये स्पष्ट केले, तर आपण इथं सांगू शकतो की मूलभूत हक्क हे राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये स्पष्ट केलेले आहेत. मूलभूत हक्कांचा अर्थ किंवा गरज, मूलभूत हक्क हे कुणी दिले आहेत, मूलभूत हक्क हे नागरिकांना मिळाले आहेत, मूलभूत हक्क हे राज्यव्यवस्थेने दिलेले आहेत. मूलभूत हक्क देण्याच्या मागचा उद्देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करता यावा. तो उद्देश त्या मूलभूत हक्कांच्या मागे गृहीत धरलेला आहे. आता ही जी कलम क्रमांक 12 ते 35 यामध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्या प्रत्येक कलमामध्ये ज्या गोष्टींची माहिती दिलेली आहे त्यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकूया. तर पहिलं जे कलम आहे बघा, कलम क्रमांक 12, आपण हे यासाठी घेतलं की जेव्हा आपण मूलभूत हक्क म्हणतो 12 ते 35, मग 12 मध्ये ॲक्च्युअली हे अधिकार किंवा हे हक्क कुठून सुरू होतात, हे 14व्या कलमापासून सुरू होतात. परंतु जेव्हा आपण त्याची माहिती सांगत असतो, असं सांगतो की कलम क्रमांक 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्क आहेत. कारण काय की मूलभूत हक्कांशी संबंधित असलेल्याच तरतुदी या कलमांमध्ये केलेल्या आहेत, म्हणून आपण याचा समावेश मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये करतो. तर ठीक आहे, हे कलम क्रमांक 12 आहे. तर हे 12 क्रमांकाचं कलम हे राज्यसंस्थेविषयी आहे. राज्यसंस्थेविषयी आहे म्हणजे राज्यसंस्था म्हणजे नेमकं काय याचा यामध्ये अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की आपण मोघमपणे म्हणत असतो की राष्ट्राला ते मान्य नाही, राज्याला ते मान्य नाही, किंवा राज्याची भूमिका अशी आहे, किंवा राज्यानं हे करायला. पण हे राज्य म्हणजे नेमकं काय
याचा अर्थ इथं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या राज्य ह्या संस्थेमध्ये ह्या संकल्पनेमध्ये काय येईल? राज्यामध्ये शासन येईल, यामध्ये संसद येईल, यामध्ये विधिमंडळ येतील, म्हणजे सर्व सरकार येतील. कुठली? घटक राज्यातली सरकार येतील. यामध्ये स्थानिक संस्थांची सरकार येतील किंवा स्थानिक संस्था येतील. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचं सरकार असेल, पार्लमेंट असेल, विधिमंडळ असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ह्या सर्व गोष्टी ह्या राज्य संस्थेचा एक भाग आहेत. म्हणजे आपण फक्त पार्लमेंटला राज्य म्हणणार का? नाही म्हणणार. फक्त विधिमंडळाला राज्य म्हणणार का? नाही म्हणणार. म्हणजे असा एखादा घटक घेतला आणि त्याला आपण राज्य म्हणतोय असं होणार नाही. तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील त्याचा इथं समावेश किंवा त्याचं इथं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला किंवा ते 12 या कलमामध्ये त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. 13वा जे कलम आहे, ह्या 13व्या कलमाचा संबंध आहे मूलभूत हक्कांशी विसंगत असणाऱ्या कायद्याविषयी. म्हणजे इथं आपण मूलभूत हक्क ही संकल्पना शिकतोय. मग ह्या मूलभूत हक्काच्या किंवा ह्या मूलभूत हक्का ह्या घटकावर काही निर्बंध आणणाऱ्या गोष्टी असतात किंवा काही घटकांकडून निर्बंध येतात. मग कधी कधी असं असतं की मूलभूत हक्कांशी विसंगती असणारे कायदे रद्द केले पाहिजेत. हे आपल्या घटनेचं तत्व आहे. मग इथं आहे की नेमके कायदा म्हणजे काय, ह्या गोष्टीचा इथं अर्थ स्पष्ट केला आहे. मग हे कायदा म्हणजे कुणी केलेला कायदा? तर हा संसदेने केलेला कायदा, हा विधिमंडळाने केलेला कायदा, हा राज्यपालांनी किंवा राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकूम किंवा त्यानंतर आणखी प्रदत्त विधिनियम असतील किंवा वेळप्रसंगी न्यायालयाने काही सांगितलेल्या किंवा दिलेले आदेश असतील किंवा सांगितलेल्या तरतुदी असतील. मग त्याचा आपण इथं समावेश करतो. आता बघा इथं काय, ह्या कायद्यामध्ये काय? संसद, विधिमंडळ, वटहुकूम. आता यावर जर आपल्याला म्हणायचं असेल तर हे तिन्ही घटक काय वापरले गेले? आपण पाहतो की अधिकारांची जेव्हा विभागणी केली गेली त्या विभागणीमध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची ह्या सूच्या आखण्यात आल्या किंवा घटनेमध्ये त्याचं वर्णन करण्यात आलं. जे विषय केंद्राकडे होते त्या केंद्राकडे असलेल्या विषयाबद्दल जर कायदा करायचा असेल तर तो कायदा कोण करेल? संसद करते. जे विषय राज्यसूचीकडे आले त्या राज्यसूचीतील एखाद्या विषयाविषयी जेव्हा कायदा करायचा असेल तो कायदा कोण करेल? तो कायदा विधिमंडळ करतात. म्हणजे राज्यसूचीतला विषय आहे त्याबद्दल केंद्र सरकार कायदा करणार नाही. त्याबद्दल कायदा कोण करेल? घटक राज्याची सरकारे करतील. राज्यसूचीतील विषयाचं पुन्हा दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की एक विषय आहे, समजा स्थानिक स्वराज्य हा विषय आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, तो विषय महाराष्ट्रासाठी वेगळा असेल, कर्नाटकासाठी वेगळा, तामिळनाडूसाठी वेगळा. कसा? तर तेथील घटक राज्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याबद्दलचे कायदे केले जातील. म्हणजे राज्यसूचीतील विषय हा घटक राज्यानुसार त्याचा स्वरूपामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. सर्व ठिकाणी त्याची समानता असणार नाही. मात्र संसदेमध्ये जे कायदे केले जातात ते सर्व कायदे सर्व घटक राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू होतात. म्हणजे हा कायदा सर्व देशासाठी एकच असेल. मात्र विधिमंडळांनी केलेले कायदे काय असतील ते प्रत्येक घटक राज्यामध्ये वेगवेगळे असतील. तर हे कायदे त्यामध्ये वटहुकूम आहे. वटहुकूम ही संकल्पना आपल्याला माहीत आहे की समजा अधिवेशन सुरू नसतं त्या कालखंडामध्ये एखाद्या कायद्याची तातडीने गरज लागते. मग ही जी गरज आहे त्या कालखंडामध्ये त्या कायद्याची गरज भागवण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रपतींकडून आणि घटक राज्यामध्ये राज्यपालांकडून हे वटहुकूम काढले जातात आणि ते वटहुकूम म्हणजे तो त्या कालावधीमध्ये तो प्रभावीरित्या कायद्यासारखाच काम करणारा हा वटहुकूम असतो. राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात, राज्यपाल वटहुकूम काढू शकतात. मात्र नंतर अधिवेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा जर राष्ट्रपतीने काढलं असेल तर संसदेचं अधिवेशन सुरू झालं की त्या वटहुकुमाला मान्यता मिळवावी लागते. जर मिळाली नाही तर तो वटहुकूम रद्द होतो. आणि जर तो राज्यपालांनी काढले असेल तर त्या विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या विधिमंडळाने त्याला मान्यता द्यावी लागते. तशी मान्यता दिली नाही तर तिथला तो वटहुकूम रद्द होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे ह्या कलम क्रमांक 13 मध्ये कायदा ह्या संज्ञेचा अर्थ स्पष्ट केला. आपल्या परीक्षेमध्ये असं आपण लक्षात ठेवण्याची गोष्ट काय आहे? कलम क्रमांक 12 कशाशी संबंधित आहे? तर कलम क्रमांक 12 हे राज्यव्यवस्थेशी संबंधित आहे. राज्यव्यवस्था ह्या संकल्पनेचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न किंवा राज्यव्यवस्था ह्या संकल्पनेचा अर्थ राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 12 मध्ये सांगितला आहे.
कलम क्रमांक 13 मध्ये काय सांगितलं आहे? कलम क्रमांक 13 मध्ये कायदा म्हणजे नेमकं काय किंवा कायदा म्हणजे नेमके कुणी केलेली नियमावली. मग त्यामध्ये ह्या संस्था सांगितल्यात की संसदेने केलेला कायदा, विधिमंडळाने केलेला कायदा, राज्यपाल किंवा राष्ट्रपतीने काढलेला वटहुकूम आहे, त्या सर्वांना मिळून कायदा म्हटलेला आहे, कलम क्रमांक 13 मध्ये म्हटलं. आता आपण प्रत्यक्ष या मूलभूत हक्काच्या वर्गीकरणाकडे येतोय. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये, मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत, 7 प्रकारचे. नंतरच्या कालखंडामध्ये त्यातला जो एक हक्क आहे, प्रामुख्याने संपत्ती मिळवण्याचा किंवा संपत्ती कमावण्याचा हक्क, तो हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून बाहेर काढला आणि त्याचं स्थलांतरण हे नागरी हक्कामध्ये केलं. मग आता सध्या मूलभूत हक्क हे 6 प्रकारचे मूलभूत हक्क राहिले आहेत. 6 म्हणजे संख्या, मूलभूत हक्कांची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आपण काय सांगणार? 6. ह्या 6 पैकी जो पहिला हक्क आहे तो समतेचा हक्क आहे. त्या 6 मध्ये समतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, धर्म किंवा शोषणाविरुद्धचा हक्क आहे, धर्म आणि संस्कृतीचा हक्क आहे, शिक्षणाबद्दलचा हक्क आहे, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. ते 6 हक्क आपण ते टप्प्याटप्प्याने शिकतोय. आत्ता जो पहिल्यांदा आपण हक्क शिकतोय त्या हक्काचं नाव आहे समतेचा हक्क. इथं आपल्याला समता कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आणि ती समता प्रस्थापित करण्यासाठी घटनेने जी योजना केली आहे ती योजना या हक्काच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. आपल्या राज्यव्यवस्थेचा उद्देश असा आहे की देशातील सर्व माणसांमध्ये समानता प्रस्थापित केली पाहिजे. ही समानता कशाची आहे? ही समानता दर्जाची समानता आहे. म्हणजे माणूस म्हणून माणसांना मिळणारा जो दर्जा आहे तो दर्जा समान असावा, याबद्दलची ही समानता म्हणजे अशी नाही की आपण एकाच रंगाचे कपडे घालायचे म्हणजे ती समानता, त्या अर्थाने हा शब्द नाही. तर ही समानता प्रस्थापित करायची, लोकांमध्ये भेदाभेद वाढू नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना म्हणजे ही समता निर्माण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या ह्या उपाययोजना आहेत. तर या उपाययोजनांमध्ये हा जो समतेचा हक्क आहे हा हक्क प्रामुख्याने कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 यामध्ये विशद केलेला आहे. तर हे प्रत्येक कलमामध्ये ही स्वतंत्र अशी तरतूद आहे. आता हा पहिला कलम क्रमांक 14 काय सांगतो? कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता ह्या तत्वाचा सरळ साधा अर्थ असा होतो की समजा एक कायदा आहे, त्या कायद्याचा प्रभाव हा देशातील सर्व लोकांवर समान राहील. म्हणजे एखादा माणूस श्रीमंत आहे, एखादा माणूस खूप बुद्धिवान आहे, एखादा माणूस हा खूप ज्ञानी आहे किंवा त्याने खूप चांगलं कार्य केलेलं आहे किंवा खूप वाईट कार्य केलं आहे किंवा तो कुठलाही त्याच्यामध्ये कुठल्याही गुणाच्या आधारे कायद्याचा प्रभाव हा प्रत्येक व्यक्तीवर हा समानरित्या झाला पाहिजे, हा या मागचा अर्थ आहे. म्हणजे तो आमदार आहे, खासदार आहे, अधिकारी आहे, नोकरदार आहे, कुणी आहे किंवा एखादा सामान्य फेरीवाला आहे, सामान्य गरीब माणूस आहे, शेतमजूर आहे, कामगार आहे, एका कायद्याच्या कचाट्यामध्ये कुठलीही व्यक्ती सापडली तरी सुद्धा त्या व्यक्तीवर त्या कायद्याचा प्रभाव हा समान होईल, हा याचा अर्थ होतो. कशाचा? कायद्यापुढे समानता. म्हणजे तो श्रीमंतासाठी तोच कायदा असेल, गरिबांसाठी तोच कायदा असेल, सामान्य व्यक्तीसाठी तोच कायदा असेल, बुद्धिमान लोकांसाठी तोच कायदा. म्हणजे कायद्यामुळे किंवा कायद्याच्या पुढे व्यक्तीमध्ये भेदाभेद केला जाणार नाही. म्हणजे तो खासदार आहे किंवा मंत्री आहे म्हणून त्याला कायदा पाळण्याची गरज नाही अशी भावना लोकांच्या मनात निर्माण होणार नाही किंवा होऊ नये, हा या मागचा उद्देश आहे. म्हणजे देशातला गरीब माणूस आणि देशातला श्रीमंत माणूस, साधारण माणूस आणि असाधारण माणूस, ह्या सर्वांसाठी कायदा हा एकच असेल, कायद्याबद्दल सर्वांसाठी एकच नियम असतील किंवा कायद्याचा परिणाम, समजा एक गुन्हा गेला, एखाद्या व्यक्तीकडून, सामान्य व्यक्तीकडून जो गुन्हा घडला तोच मोठ्या व्यक्तीकडून जरी गुन्हा घडला तर याचा अर्थ असा नाही होणार की तो खूप मोठा म्हणजे बुद्धीने, पैशाने, कशाने तो मोठा आहे म्हणून त्याला एकाच वर्षाची सजा आहे आणि हा खूप गरीब आहे म्हणून त्याला काय जन्मठेप आहे असं होणार आहे का? नाही. गुन्हा एक, शिक्षा एक किंवा गुन्हा एक, परिणाम एक, यालाच आपण काय म्हणतो? कायद्यापुढे समानता. हा एक कलम क्रमांक 14 आहे. कलम क्रमांक 15 आहे. कलम क्रमांक 15 असं सांगतं की भेदभाव केला जाणार नाही. भेदभाव केला जाणार नाही म्हणजे राज्य संस्था, राज्य सरकार
कोणत्याही व्यक्तींमध्ये विशिष्ट कारणावरून भेदाभेद करणार नाही. ही कारणं म्हणजे कोणते? त्या व्यक्तीचा जन्म, त्या व्यक्तीचं लिंग, त्या व्यक्तीचं जन्मस्थळ, त्या व्यक्तीची बौद्धिकता म्हणा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जात, धर्म, लिंग, म्हणजे वंश, अशा कुठल्याही आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाणार नाही. हे सांगणारं कलम कुठलं आहे? कलम क्रमांक 15. इथं हे शिकत असताना आपल्या ह्याही गोष्टीचा लक्ष ठेवायचं आहे. ही जी प्रत्येक कलमांमध्ये जी दिलेली तरतूद आहे, त्या तरतुदीमध्ये काही त्याला अपवादात्मक स्थितीसुद्धा सांगितल्या गेलेल्या आहेत. ह्या अपवादात्मक स्थिती म्हणजे काय? उदाहरणार्थ आता आपण शिकलो की कायद्यापुढे समानता, सर्व माणसं समान आहेत. परंतु घटनेमध्ये याचा सुद्धा उल्लेख केला आहे की समजा आपल्या भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, एखाद्या घटक राज्याचे प्रथम नागरिक तिथले राज्यपाल, ही घटनात्मक पदं आहेत. ही घटनात्मक पदं असल्यामुळं त्यांचा जो सेवा काळ असतो त्या काळामध्ये त्यांच्यावर कुठलाही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आपल्याला दाखल करता येणार नाही. म्हणजे अशी काही ती फक्त ह्या घटनात्मक पदांसाठी ही केलेली थोडीफार तरतूद आहे. दुसरी गोष्ट, आता हे जे भेदाभेद आपण शिकतोय, ठीक आहे, जात, धर्म, लिंग, वंश, शिक्षण, प्रदेश, अशा कुठल्याही गोष्टीच्या आधारे सरकार भेदाभेद करणार नाही. परंतु सरकारला जर असं वाटलं की काही प्रमाणामध्ये भेदाभेद करणे हे जनतेच्या हिताचं आहे, म्हणजे सरकार असं करू शकतं, भेद असं करू शकतं, तू श्रीमंत आहेस, तू थोडा जास्त टॅक्स दिला पाहिजे, तू गरीब आहेस, तू थोडा कमी, हा जो भेदाभेद आहे, हा भेदाभेद म्हणजे ह्या कलम क्रमांक 15ला तडा देणारा भेदाभेद नाहीये. का? कारण त्यातून राष्ट्रीय हित संकल्पना स्पष्ट होते. म्हणजे अशा काही अपवाद त्यामध्ये बाळगले गेले आहेत. दुसरी गोष्ट काय? कलम क्रमांक 16 आहे. इथं कलम क्रमांक 16 मध्ये समान संधी या तत्वाचा स्वीकार केला आहे. समान संधी याचा अर्थ असा होतो, प्रामुख्याने हा समान संधी हे तत्व बघा, राजकीय क्षेत्र असेल, प्रशासकीय क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल. आता इथं प्रामुख्याने आपण सार्वजनिक नोकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पहा. आता समान संधीचा आपला अर्थ असा कळतो की एखादी सार्वजनिक सेवा मिळवायची आहे, तर ही सेवा मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी पात्रता पूर्ण केली आहे अशा सर्व लोकांना खुली संधी उपलब्ध करून घेणे. ही संधी उपलब्ध करून म्हणजे काय? समजा उद्या आपल्या महाराष्ट्र शासनाने एखादी जाहिरात काढली आणि महाराष्ट्र शासनाने राज्यसेवेची 100 पदांची भरती करायची आहे. म्हणजे त्यामध्ये जसं की तहसीलदार आहे, BDO आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, DYSP आहे, नायब तहसीलदार आहे, जे अशी वेगवेगळी पदं आहेत, या पदांची भरती करायची आहे. मग ही भरती करत असताना प्रत्येक पात्र व्यक्तीला, शब्द काय आहे? पात्र. आपल्या महाराष्ट्रातली प्रत्येक पात्र व्यक्ती त्यासाठी अर्ज करू शकते. ही झाली समान संधी. समान संधी याला म्हणणार नाही की आता एखादा माझा कुणीतरी स्पर्धक आहे, तो कलेक्टर झाला म्हणजे मी सुद्धा कलेक्टर झालो पाहिजे, म्हणजे ही समान संधी किंवा समानतेचं तत्व तिथं पाळलं जाईल, असं नाही आहे. ही समान संधी काय आहे? त्या विशिष्ट एका ठिकाणापर्यंत जाण्यासाठी सर्वांना समान संधी दिली आहे. म्हणजे परीक्षा द्यायची तुम्हाला सर्वांना प्रवेश आहे, त्यामध्ये भेदाभेद केला जाणार नाही. मात्र त्या पुढं तुमचं कौशल्य असतील, तुमचं ज्ञान असेल, तुम्ही आत्तापर्यंत मिळवलेल्या ज्या गोष्टी असतील, तुमचे स्किल जे असतील, त्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहेत? त्या परीक्षेमध्ये पास होणार आहात किंवा नापास होणार आहात. याचा अर्थ काय आहे की काही सेवा सर्वांना मिळाव्यात या दृष्टिकोनातून सरकार भेदाभेद करणार नाही. म्हणजेच समान संधी. कलम क्रमांक 16 आहे. हे कलम क्रमांक 17 आहे. इथं 17 मध्ये सांगितलं अस्पृश्यता निवारण केल्या गेलं. कलम क्रमांक 17 नुसार कलम क्रमांक 17 असं सांगतं की जर कुणी अस्पृश्यता पालन करत असेल, म्हणजे स्पर्श न करणे किंवा अस्पृश्यता मानणे, ही जर संकल्पना किंवा हे जर तत्व आपल्या देशातील एखाद्या व्यक्तीच्या किंवा समूहाच्या वर्तनातून दिसत असेल, आचरणातून दिसत असेल, तर तो घटनात्मक गुन्हा असेल. कलम क्रमांक 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा घटनात्मक गुन्हा होतो. असं करणाऱ्या व्यक्तींना घटनेच्या दृष्टिकोनातून खूप मोठी किंवा कठोर शिक्षा मिळू शकते. याचा समावेश हा कलम क्रमांक 17 मध्ये केला. आता याचा आणि समानतेचा संबंध कसा जोडतो आपण? अस्पृश्यता जर निवारण झाली नाही
किंवा देशातली अस्पृश्यता जर संपली नाही तर आपण देशामध्ये समानता प्रस्थापित झालं असं म्हणू शकत नाही. म्हणजे हे जे तत्व आहेत, कलम क्रमांक 14, 15, 16, 17, 18 ही 5 कलमे आपल्या देशामध्ये जी समानता प्रस्थापित करण्यामध्ये ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींचं निर्मूलन करण्यासाठी हे घटनेमध्ये समाविष्ट केलेली कलमे आहेत. ठीक आहे. कलम क्रमांक 18 त्यामध्ये सांगितले पदव्यांचं संपुष्टीकरण. पदव्यांचं संपुष्टीकरण असं म्हणतो. हे प्रामुख्याने बघा की ब्रिटिशांचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये काही लोकांना काही विशिष्ट पदव्या ब्रिटिशांकडून दिल्या जात होत्या. जसं की राव बहादूर ही पदवी होती, खान बहादूर ही पदवी होती किंवा अशा अनेक प्रकारच्या पदव्या होत्या. ते प्रामुख्याने ब्रिटिश सरकारने आपल्या देशातील काही लोकांना ह्या पदव्या दिल्या होत्या आणि ह्या फक्त पदव्या दिल्या नव्हत्या तर या पदव्यांसोबत काही अधिकार दिले होते. त्याचा अर्थ असा झाला होता की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये विशिष्ट अधिकार असणारी माणसं आणि तसा अधिकार नसणारी माणसं असा भेदाभेद झाला होता. ह्या कलम क्रमांक 18 नुसार असा भेदाभेद करणाऱ्या ज्याही पदव्या असतील आपल्या देशामध्ये त्या सर्व पदव्यांचं संपुष्टीकरण करण्यात आलं किंवा त्या पदव्या समाप्त करण्यात आल्या. आणि मग अशा खास पदव्या किंवा खास अधिकार असलेल्या पदव्या जेव्हा समाप्त झाल्या तेव्हा सर्व माणसे किंवा सर्व नागरिक हे एका स्तरावर येऊन थांबले किंवा एका स्तरावर आले. कुठलाही माणूस असा राहिला नाही की त्याच्याकडे एक वेगळी पदवी आहे आणि त्या पदवीला जोडलेले वेगळे अधिकार आहेत असा माणूस शिल्लक राहिला नाही. म्हणजेच काय झालं, समता प्रस्थापित करण्यासाठी इथं मदत झाली. मात्र इथं हे सांगितलं गेलं सरकारकडून की सरकार काही पदव्या किंवा काही पुरस्कार नागरिकांना देऊ शकते. भारतरत्न देऊ शकते, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, पद्म किंवा कृषी पंडित असेल किंवा खेलरत्न असेल, असे वेगवेगळे असंख्य पुरस्कार आहेत. असे पुरस्कार किंवा अशा पदव्या किंवा अशी सन्मान चिन्हे सरकारकडून वाटप केली जाऊ शकतात. याचा उद्देश असा आहे देशामध्ये विषमता निर्माण करणे नसून त्याचा उद्देश हा देशामध्ये अनेक तरुणांना, अनेक व्यक्तींना सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, एखाद्या वैयक्तिक क्षेत्रासाठी नैपुण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून पदव्यांचं संपुष्टीकरण करून काही पदव्या सरकारने सुरू केलेल्या आहेत किंवा उत्साहाने त्या पदव्यांचं वाटप केलं जातं. मात्र त्या पदव्यांना कुठलेही विशिष्ट अधिकार जोडले गेले नसल्यामुळे त्या पदव्यामुळे समाजामध्ये भेदाभेद निर्माण होत नाही, म्हणून त्या पदव्यांमुळे समतेच्या तत्वाचा भंग होत नाही, म्हणून त्या पदव्या सरकारकडून दिल्या जातात. तर ही प्रामुख्याने आपण जर समतेच्या हक्काचं विश्लेषण केलं तर समतेचा हक्क हा 14 ते 18 या कलमांमध्ये आहे. ही समता 5 प्रकारची समता प्रस्थापित करण्याचा घटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी कलमे आहेत ह्या प्रत्येक कलमाचा थोडाफार अर्थ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कलम क्रमांक 14 कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला तुम्ही म्हणू शकता हे कायद्यापुढे समानता प्रस्थापित करणारं हे कलम आहे. कलम क्रमांक 15चा संबंध भेदाभेद नष्ट करण्यासाठी आहे. कलम क्रमांक 16 सार्वजनिक क्षेत्रांमध्ये समान संधी प्राप्त करून देणारा कलम आहे. कलम क्रमांक 17 नुसार अस्पृश्यतेचं निवारण करण्यात आलं आहे आणि कलम क्रमांक 18 नुसार पदव्यांचं संपुष्टीकरण करण्यात आलं आहे. म्हणजे ह्या 5 कलमांच्या माध्यमातून समतेचा हक्क आपल्याला स्पष्ट करता येतो. मूलभूत हक्कांच्या यादीमधला जो दुसरा हक्क आहे, दुसरा प्रमुख हक्क आहे तो हक्क म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्य अत्यंत प्रत्येक माणसाच्या जगण्याचा तो जीव की प्राण असतो. स्वातंत्र्य जेव्हा आपण म्हणतो, स्वातंत्र्य कशाला म्हणायचं असं म्हणतो की आपण खूप अनेक त्याचे अर्थ घेतो. उदाहरणार्थ आपण असा अर्थ घेतो की आपल्यावर कुणाचाही निर्बंध नसणे, आपल्या कोणत्याही निर्णयावर कुठलीही संस्था कुठल्याही प्रकारचं दडपण आणत नसणे, याला आपण स्वातंत्र्य म्हणत असतो. आता इथं स्वातंत्र्य ही संकल्पना सुद्धा काय आहे, आपल्या व्यक्तित्वासाठी पोषक असलेल्या वातावरणाची निर्मिती करणारी ही प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य देणे म्हणजे स्वातंत्र्य का अशी बाजारातली एखादी वस्तू आहे का सरकारने ती घेतली आणि एखाद्या व्यक्तीकडे दिली हे घे स्वातंत्र्य, असं नाही. स्वातंत्र्य काय आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्याला विशिष्ट अर्थ प्राप्त होण्यासाठी उपलब्ध करण्याची ती परिस्थिती आहे. मग हे जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य प्रामुख्याने घटनेमध्ये 6 प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आहे. इथं सुद्धा घटनेमध्ये जो 7वा प्रकार होता संपत्तीचा हक्क, तो स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये मूळ घटनेमध्ये होता. तोही हक्क कोणता,
हा संपत्तीशी संबंधित असलेला हक्क किंवा संपत्तीशी संबंधित असलेलं स्वातंत्र्य मूलभूत हक्काच्या यादीमधून काढलेलं आहे, ते नागरी स्वातंत्र्य बनलेलं आहे. आता ह्याच्या ज्या तरतुदी आहेत, ह्या तरतुदीविषयी बोलतोय आपण. ही पहिली तरतूद जर आपण घेतली, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, इथं आपण एक लक्षात ठेवायचं आहे, समतेचा हक्क जसा कलम क्रमांक 14 ते 18 मध्ये आहे, तसा स्वातंत्र्याचा हक्क हा कलम क्रमांक 19 ते 22 यामध्ये तो स्पष्ट करण्यात आलेला आहे. इथं असं आहे की हे सर्व दिलेले हे जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत, हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य ह्या 19 क्रमांकाच्या कलमामध्ये दिले आहेत. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या सर्व तरतुदी ह्या प्रमुख 6 ह्या बाबी कलम क्रमांक 19 मध्ये आहेत. तर यातलं जे पहिलं स्वातंत्र्य आहे ते भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भाषण किंवा अभिव्यक्ती यालाच भाषण किंवा विचार स्वातंत्र्य म्हणतो. आपण पाहतो की आपल्याला आपल्या बोलण्यावर जर कुणाचाही निर्बंध नसेल तर आपण चांगलं बोलू शकतो. आपल्या विचारांवर कुणाचाही निर्बंध नसेल तर आपण चांगला विचार करू शकतो. मानवाची जी प्रगती असते, ही प्रगती तुम्ही विचार करण्याच्या पद्धतीमधून विकसित होत असते. माणसाला समजा जर आपल्या बोलण्यावर कोणी निर्बंध आणत असेल तर कुणीच बोलणार नाही. आता हे स्वातंत्र्य देण्यामागचा उद्देश असा आहे की सगळ्यांना तुम्ही मोकळं खुलं बोलू द्या. त्यामधून एक निष्पन्न होणार आहे, 100 लोक जर चुकीचे बोलली तर एखादा माणूस असा बोलणार आहे ज्याचा फायदा समाजासाठी होणार आहे. 1000 माणसं चुकीची बोलली तरी त्यामागे एखादा माणूस असा असणार आहे जो असं बोलणार आहे, त्यातून एखादी सामाजिक समस्या सुटणार आहे की माणसाच्या जगण्याला एखादं निमित्त मिळणार आहे. हा एक खूप मोठा विशाल मोठा उद्देश यामागे ठेवलेला आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला भाषणाचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं. आता ॲक्च्युली हे अभिव्यक्ती म्हणजे काय, हे व्यक्तीकरण आहे. आपण कधी कधी बोललो की बोललं पाहिजे. आपण कधी कधी आपल्या मनातल्या काही गोष्टी सतत सांगत राहतो म्हणजे काय, ते व्यक्त होतो. हे व्यक्त कुठल्या कुठल्या माध्यमातून होतो, आपण व्यक्त बोलून होत असतो, आपण व्यक्त लिहून होत असतो, आपण व्यक्त अगदी ज्याला आपण म्हणतो की एखाद्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या त्या भावना मांडत असतो, तिथून व्यक्त होत असतो. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून हे व्यक्त होत असतो. अशा कुठल्याही साधनावर सरकारने निर्बंध घालायचा नाही अशी अपेक्षा ही या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आहे. इथं एक गोष्ट निश्चित आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं किंवा मला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ मी काहीही कुठंही कसंही बोलू शकतो असा त्याचा अर्थ होत नाही. घटनेनं यावर काही विशिष्ट मर्यादा घातल्या. मर्यादा काय घातल्या, तुम्ही बोला पण तुम्ही असं बोलू शकत नाही की तुमच्या बोलण्यामुळे जर सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल, तुमच्या बोलण्यामुळं किंवा अभिव्यक्त होण्यामुळं राष्ट्राची एकात्मता, राष्ट्रामध्ये जो एकात्मतेचा भाव आहे त्याला कुठं तडा जात असेल तर तुम्ही तसं बोलू शकत नाही. किंवा तसं बोलाल तर तुमच्यावर काय होईल, कायदेशीर कारवाई होईल. बोलण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे, मात्र आपण काय बोलायचं नाही तेवढ्या गोष्टी टाळून तुम्ही काही बोलू शकता, हा त्याचा अर्थ होतो. याला जोडून असलेलं दुसरं स्वातंत्र्य आहे, त्याला आपण शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य म्हणतो. माणसं बोलणार म्हणजे माणसं बंद घरातून एकमेकांशी बोलणार नाहीत. जेव्हा घटना निर्माण केली गेली तेव्हा त्या माणसांना एकत्र येण्यासाठी माणसं एकत्रित आले पाहिजेत. एकत्रित आले तर माणसं काय होतील, आपसांमध्ये बोलतील, आपसांमध्ये विचारांची देवाणघेवाण करतील. म्हणून या शांततापूर्वक सभांचं आयोजन करण्याचं स्वातंत्र्य व्यक्तींना देण्यात आलं. म्हणजे एखाद्याला वाटलं ना की मला एखाद्या गोष्टींविषयी तर एक खुली सभा घ्यायची आहे, स्वातंत्र्य आहे ते. आपण बघतो की कितीतरी माणसं असे काय खुले व्यासपीठं तयार करतात किंवा एखाद्या सभांचं आयोजन करतात, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना बोलवतात, लोक जमल्यानंतर आपले विचार लोकांपुढं मांडतात, आपले विचार कसे खरे आहेत, चांगले आहेत हे पुन्हा पुन्हा पटवून द्यायचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आपले जे स्पर्धक आहेत त्यांचे विचार कसे चुकीचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात. हे काय आहे, हे तुमच्या स्वातंत्र्याचं प्रतिपादन करण्यासाठी ही केलेली तरतूद आहे, शांततापूर्वक सभा घ्यायची. आता इथं दुसरी तरतूद, याला काय, याच्यावर मर्यादा काय आहे, तुम्ही सभा घ्यायची आहे, शांततापूर्वक सभा घ्यायची आहे. याला त्यांनी सांगितलं सभा घेणार मात्र निशस्त्रपणे सभा घ्यायची आहेत. आपण बघतो मोठमोठ्या सभांमध्ये
पोलिसांनी काही असे डिटेक्टर तिथं बसवलेले असतात, म्हणजे आपल्याकडं काय एखादी वस्तू आहे का, एखादा धातू आहे का, एखादं शस्त्र आहे का, किंवा जे सार्वजनिक सभांच्या नियमांचं उल्लंघन करणारं एखादं तुमच्याकडं असं अवैध असा घटक आहे का, हे तपासण्याचा तो प्रयत्न केला जातो किंवा त्यासाठी ती यंत्रणा मोठी राबत असते. तर हा घटनात्मक तरतूद आहे. तुम्ही सभा घेऊ शकताय, सभेच्या माध्यमातून तुम्ही विचार मांडू शकताय, मात्र ते विचारसुद्धा कसे असले पाहिजेत, सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवणारे विचार असले पाहिजेत. ते विचारसुद्धा माणसांमध्ये, जातीजातींमध्ये, धर्माधर्मांमध्ये किंवा संप्रदायांमध्ये कसलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन ह्या सभा घ्याव्यात ही त्यामागची अपेक्षा असते. आपण पाहतो बघा, काही आपल्या महाराष्ट्रातील, देशातील काही नेते जे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात, त्यांच्यावर अनेक ठिकाणी खटले सुरू असतात. हे खटले कशासाठी सुरू असतात, कारण ती कुणीतरी अशी याचिका दाखल केलेली असते किंवा कोर्टाच्या निदर्शनास आलेली असते, ती एक्स व्यक्ती आहे, तिनं केलेले जे हे विधान आहे ते राष्ट्राच्या एकात्मतेला तडा देणार आहे, ते विधान सामाजिक एकात्मतेला तडा देणार आहे असं म्हटलं जातं आणि त्या विरोधामध्ये तक्रारी केल्या जातात. अशा तक्रारींची दखल कोर्टाकडून किंवा न्यायव्यवस्थेतून घेतली हे आपण पाहतो. दुसरी गोष्ट अशी आहे, संस्था किंवा संघ स्थापन करणे. वेगवेगळ्या संस्था आपण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत, असंख्य प्रकारच्या संस्था आहेत. ह्या सर्व संस्थांचे उद्देश जे आहेत ते काय उद्देश आहेत, प्रगती करायची. कुणी म्हणेल मला सामाजिक सेवा करायची, कुणी म्हणेल मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा करायची, कुणाला आर्थिक क्षेत्रामध्ये सेवा करायची. म्हणजे सेवा हा यामागचा मूळ उद्देश आहे आणि त्या माध्यमातून संस्था स्थापन केलं. संस्था किंवा संघ आपण असं करू शकतो की आपल्या देशातला कुठलाही माणूस एखादा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करू शकतो. आपण त्याबद्दल कुणावर निर्बंध घालू शकत नाही. आपण बघतो की सार्वजनिक निवडणुकीमध्ये एखादा सामान्य माणूस असतो, तो कुठल्या तरी एखाद्या सामान्य गावातला असतो, तो आमदारकीला उभा राहतो. निवडून येणार नाही हे सोडून द्या, पण त्याला जसा उभा राहण्याचा हक्क आहे, तो आमदारकीला उभा राहू शकतो, खासदारकीला उभा राहू शकतो, तसाच तो एखादा राजकीय पक्ष स्थापन करू शकतो, एखादी संघटना स्थापन करू शकतो, तो एखादी साधी संस्था स्थापन करू शकतो, एखादं मंडळ स्थापन करू शकतो, कारण तो त्याला दिलेला घटनेनं अधिकार आहे. पण एक असतं यामध्ये सुद्धा मर्यादा अशी आहे की अशी संस्था, संघ, मंडळ स्थापन करताना तुमचा जो उद्देश आहे तो उद्देश सार्वजनिक हित साध्य करणे हा आहे. म्हणजे असं होणार नाही की आता आपण 50 लोक एकत्र आलो, आपण एक संस्था केली, एक मंडळ स्थापन केलं आणि चोऱ्या करणे हा जर त्याचा उद्देश ठेवला तर ते काय असेल, ते राष्ट्रहिताच्या विरोधात असेल, आपल्या कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. याला आपण असं म्हणतो की हे स्वातंत्र्य दिलं गेलं, मात्र या स्वातंत्र्याबरोबर आवश्यक असे निर्बंध घातले गेले. सोपं आहे संचार स्वातंत्र्य. संचार म्हणजे काय, फिरणे, भ्रमंती करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे, वेगवेगळ्या समाजाचा अभ्यास करणे, वेगवेगळ्या गोष्टी शिकणे, यासाठी म्हणजे आपल्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी फिरणे हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावर कुठलीही मर्यादा असू नये हा यामागचा उद्देश आहे. सरकार काही ठिकाणी फिरण्यावर बंदी घालू शकतं. सरकारला जर असं वाटलं की ह्या समोरचं एक धोकादायक ठिकाण आहे, इथं जर माणसं गेली तर एकमेकांचं पाहून किंवा काही भरपूर ठिकाणं अशी आहेत की बघा काही पॉईंट असे असतात, तिथं गेल्यानंतर काही लोक आत्महत्या करतात, एकमेकांचं बघून काही नकारात्मक गोष्टी करतात. सरकार तिथं असा निर्बंध घालू शकतं, इथं तुम्हाला जाता येणार नाही. आता सरकार जर म्हटलं इथं जाता येणार नाही, याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या संपूर्ण संचार स्वातंत्र्य मर्यादा आणल्या, तसं नाहीये. तुमच्या हितासाठी सरकार काही ठिकाणी जाऊ देणार नाही, मात्र देशातल्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही भ्रमंती करू शकता, देशातल्या कुठल्याही प्रदेशामध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. याला आपण संचार स्वातंत्र्य म्हणतो. वास्तव्य स्वातंत्र्य तसंच आहे. वास्तव्य करणे म्हणजे काय, आपल्या भाषेमध्ये एखाद्या ठिकाणी जाऊन राहणे. या गावची लोक त्या गावामध्ये जातात, तिथं मुक्काम करतात किंवा तिथं घर बांधतात, तिथं स्थायिक होतात. एका घटक राज्यातली माणसं दुसऱ्या घटक राज्यामध्ये जातात, ते तिथं स्थायिक होतात. हा घटनेनं दिलेला आपला अधिकार आहे. आपण असं म्हणू शकत नाही तू तामिळनाडूचा आहे, तुझं बोललेलं मला कळत नाहीये, तू महाराष्ट्रामध्ये का आला किंवा इथं का घर करता, असं आपण म्हणतो का? नाही म्हणू शकत. का? कारण याचं कारण असं आहे, ते घटनेत वास्तव्य स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे. कुठलाही माणूस ह्या भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन स्थिर होऊन घर करून किंवा भाडोत्री घराने तात्पुरता किंवा कायमस्वरूपी तिथं वास्तव्यास राहू शकतो, हा याचा अर्थ होऊ शकतो. आणि दुसरा एक शेवटचं यातलं स्वातंत्र्य आहे ज्याला आपण म्हणतो व्यवसाय स्वातंत्र्य. म्हणजे
कोणताही माणूस आता कोणताही व्यवसाय करू शकतो. आपल्या देशाची परंपरा अत्यंत नकारात्मक स्वरूपाची अशी होती, इथं जात आणि व्यवसाय ह्या दोन गोष्टी एकमेकांना जोडलेल्या होत्या. म्हणजे विशिष्ट जातीच्या माणसांनी विशिष्ट व्यवसाय करायचा किंवा विशिष्ट जातीतील माणसांनी विशिष्ट व्यवसायाकडे पाहायचं सुद्धा नाही किंवा ते कधीही स्वीकारायचे नाही किंवा प्रचंड त्यामध्ये नकारात्मक अशा गोष्टी होत्या. ही आपली सामाजिक व्यवस्था तशी होती. घटना अस्तित्वात आल्यापासून असं ठरलं गेलं, कुठल्याही जातीची व्यक्ती कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्यास पात्र आहे. म्हणजे ती त्या जातीची आहे म्हणून त्या व्यक्तीनं हे करू नये किंवा या जातीची आहे म्हणून ते करू नये असा कुठलाही निर्बंध असणार नाही, अशी यामध्ये तरतूद आहे. मात्र आता इथं एक असलेली तरतूद अशी आहे, विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे विशिष्ट पात्रता असाव्या लागतात. तुम्हाला डॉक्टर व्हायचं, डॉक्टर व्यवसाय आहे, म्हणजे तो व्यवसाय खूप पैसे मिळतात म्हणून तो व्यवसाय मी पत्करणे किंवा सुरू करणे हे योग्य नाही आहे. त्याची जी मूलभूत पात्रता आहे ती पात्रता जर माझ्याकडे असेल तर मी तो व्यवसाय सुरू करेल. म्हणजे व्यवसाय आपण कुठलेही सुरू करतो, परंतु दोन गोष्टी त्यामध्ये येतील. एक, त्याची पात्रता तुमच्याकडे हवी आहे आणि दुसरी, त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश कुठला पाहिजे, सामाजिक हित. उद्या कुणी आपण म्हणतो काही पोलिसांच्या कारवाया असतात, कुठं दारूचा अड्डा, त्यावर धाड पडली, पोलिसांनी पकडलं, ह्या लोकांना केलं, किंवा काहीतरी अनैतिक व्यवसाय सुरू आहे तिथं धाड पडली, पोलिसांनी त्या आरोपींना पकडलं वगैरे अनेक प्रकारच्या बातम्या ऐकतो आपण. का, ते व्यवसाय आहेत ना. मात्र ते व्यवसाय किंवा त्या व्यवसायाचा जो उद्देश आहे तो उद्देश सामाजिक स्वास्थ्य बिघडणे हा आहे. म्हणजे सामाजिक स्वास्थ्यामध्ये संतुलन ठेवणं हा उद्देश नाही आहे. त्या व्यवसायांमुळं जर सामाजिक हानी होत असतील, सामाजिक आरोग्याला नुकसान पोहोचत असेल तर अशा उद्देशावर किंवा अशा व्यवसायावर सरकार निर्बंध घालू शकतं, हा त्यामागचा अर्थ आहे. तर इथं एकंदरीत तुम्ही या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये स्वातंत्र्य कलम क्रमांक 19 मध्ये दिले. स्वातंत्र्य हे एकूण 6 स्वातंत्र्य आहेत. 7व्या प्रकारचं जे संपत्ती कमावण्याचं स्वातंत्र्य आहे ते मूलभूत हक्काच्या यादीमधून ते काढल्या गेलं किंवा मूलभूत स्वातंत्र्याच्या हक्कातून काढल्या गेलं, ते नागरी हक्कामध्ये गेलं. हे जे 6 प्रकार आहेत ते म्हणजे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य, संस्था व संघ स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, वास्तव्य स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य. ह्या 2 म्हणजे मूलभूत हक्कामधले हे 2 प्रमुख हक्क किंवा 2 प्रमुख अधिकार आपण इथं शिकलो आहोत. अत्यंत सोपे, लक्षात ठेवायला अत्यंत सोपे, परंतु अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे हे हक्क आहेत. यानंतरचे जे हक्क आहेत ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये शिकूया. सोप्या गोष्टी आहेत, तुम्हाला समजल्या असतील अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.